मुळे सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. यायला 10 मिनटं मला उशीर झालेला, 12ची वेळ ठरली होती आणि पाठीमागचे सलग 8 दिवस झाले माझे कार्यक्रम सुरू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शाळांमध्ये आणि प्रवासामुळे माझा घसाही आज नीट नाही आहे. पण दिलेला शब्द होता आणि मला उत्सुकता होती कारण धनाजी शीत सर जे आहेत शिवज्योत अकॅडमीचे, त्यांनी मला या शाळेबद्दल खूप काही सांगितलं होतं. त्यामुळे मला इथं येण्याची खूप उत्सुकता होती. त्यामुळे तब्येत बरी नसूनही मी ठरवलं की नाही, आज आपण शब्द दिलेला आहे, एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर आपण तिथं पोहोचायचंच. आता मी इथं आल्यानंतर पहिल्यांदा ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो, तिथं चांगला पाहुणचार झाला, काही मान्यवरांच्या ओळखी झाल्या. त्याच्यामध्ये विशेष करून आपल्या संस्थेचे ॲडव्होकेट BR पाटील सर जे आहेत, तर त्यांच्याबद्दल मला माहिती समजली. आता इतकं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांची बॉम्बे हायकोर्टमध्ये 50 वर्षाची वकिली झाली आहे, अशा व्यक्तिमत्वासमोर माझ्यासारख्या नवीन या क्षेत्रातल्या व्यक्तीने काहीतरी बोलणं म्हणजे खरं तर काजव्याने सूर्यप्रकाशासमोर चमकल्यासारखं आहे. पण आज मी ती संधी घेईन आणि तशा पद्धतीनं थोडासा का होईना चमकण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी आत्ता जे काही वार्षिक अहवाल वाचला त्याच्यातून शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या प्रगतीबद्दल, कुठे कुठे त्यांनी यश मिळवले किंवा नंबर काढला याच्याबद्दल खूप चांगली माहिती समजली. आणि हे समजणंही तितकंच महत्त्वाचं असतं कारण एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये कुठेतरी एक शाळा असते, खूप चांगलं काम करत असते, पण ती माहिती बाहेर पोचत नसते. आता मी पाठीमागे एक सैनिक टाकळीला कार्यक्रम झाला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तिथे देखील ती एक शाळा होती. त्या शाळेमध्ये पूर्ण चॉकलेस अशी ती शाळा बनवली होती त्यांनी. म्हणजे त्यांनी CSRमधून 85 लाख रुपये 1 वर्षामध्ये निधी आणला आणि त्या शाळेमध्ये खडूच वापरला जात नाही, पूर्ण सगळे बोर्ड डिजिटल आहेत. ही माहिती मला समजली, मी जाईल त्या ठिकाणी ही माहिती पुढे सांगतोय. तशीच आत्ता वार्षिक अहवालातून मला जी माहिती समजली की या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी कुठं कुठं यश मिळवले, ते ऐकून मला खूप अभिमान वाटला. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नंबर काढलेत, यश मिळवले, त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता मी मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं की एखाद्या खेडेगावामध्ये कुठेतरी कोपऱ्यात एक शाळा सुरू असते, या कोपरा नावाची जी गोष्ट असते ना, तिथून खरंच काहीतरी खूप भारी घडत असतं. म्हणजे एकदा मुंबई बार असोसिएशनने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे त्यावेळचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड सर आले होते आणि त्यांनी एक किस्सा सांगितला होता. त्यावेळी बॉम्बे हायकोर्टच्या बाहेर कालागौडा नावाचा एक रोड आहे, सरांना माहिती असेल, आणि त्याच्या पुढे द वेस्ट साईड इन नावाचा एक कॅफे आहे. तो कॅफे सुरुवातीला वकिलांसाठी खूप फेमस होता. म्हणजे मधली सुट्टी झाली किंवा चहा प्यायचा असेल तर सगळे वकील त्या ठिकाणी जमलेले असायचे. असंही म्हटलं जायचं की त्या कॅफेला काळा पांढरा कॅफे असंही म्हटलं जायचं, कारण बरेच लोक काळा पांढरा म्हणजे वकिलांचा तो युनिफॉर्मच आहे, तर तो युनिफॉर्म घालून त्या ठिकाणी जात असायचे. आणि ही गोष्ट भारताचे CJI जे आहेत, सरन्यायाधीश, त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितली होती. आणि 1948च्या दरम्यान एक व्यक्ती त्या वेस्ट साईड इन कॅफेमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसून कागदांवरती काहीतरी असं खरडत बसायचा. कागद घ्यायचा आणि खरडत बसायचा. खूप सारे पेजेस समोर असायचे, खरडत बसायचा. एकच कॉपी मागवायचा, पण दिवसभर त्या कोपऱ्यामध्ये बसून काहीतरी खरडत बसायचा. आणि येणाऱ्या प्रत्येक वकिलांना त्या व्यक्तीबद्दलची आतुरता होती की हा व्यक्ती कोण आहे की जो रोज सकाळी कॅफे उघडण्यापूर्वी इथं येतो आणि कॅफे बंद झाल्यानंतर इथून बाहेर पडतोय आणि एका कोपऱ्यात बसून शांतपणे आपलं काहीतरी काम करतोय. आणि उत्सुकतेतून तिथल्या काही वकिलांनी तिथं जे त्या कॅफेचे ओनर होते त्यांना विचारले की ती व्यक्ती कोण आहे. आणि त्या कॅफेच्या ओनरने सांगितलं की त्या कोपऱ्यामध्ये बसून जी व्यक्ती एकच कॉफी घेऊन दिवसभर पानांवरती काहीतरी खरडत बसलीये, ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि जे काही ती व्यक्ती खरडत होती, तर ते खरडणं म्हणजे भारताची राज्यघटना त्या कोपऱ्यात बसून लिहिली जात होती. तर ही एवढी मोठी घटना आहे. म्हणजे एका कोपऱ्यामध्ये बसून काय घडू शकतं याचं ते एक उत्तम उदाहरण होतं. त्याच पद्धतीनं आपली शाळा वाळवा तालुक्याच्या एका कोपऱ्यामध्ये एवढं काम करते, शिराळा तालुक्याच्या एका कोपऱ्यामध्ये एवढं काम करते, हे ऐकून मला खरंच खूप कौतुक वाटलं. आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या शाळेतून पुढं चालून या शाळेच्या एका कोपऱ्यातून खूप मोठे विद्यार्थी निर्माण होवो, पाटील सरांसारखे काही वकील घडो, त्याच्यातून काही जजेस घडो, काही डॉक्टर घडो, पण खूप मोठं काहीतरी घडो.
आता आज मला जो विषय दिलेला आहे किंवा मी ज्या गोष्टींवरती यावर्षी मार्गदर्शन करत आहे तर त्याच्यामध्ये पोक्सो हा कायदा आहे. पोक्सो कायद्यासोबतच सायबर फ्रॉडचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा जाणीव जागृती काहीच नाही आहे आपल्या भागामध्ये. इव्हन आपल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतभर मी पाहतोय, आमची टीम आहे ते पाहतायत, तर त्याच्यामध्ये अवेअरनेसचं प्रमाण खूप कमी आहे. तर त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. बदलापूरची एक घटना झालेली काही महिन्यांपूर्वी, ते आपल्याला म्हणजे न्यूजपेपरमधून वाचले असेल किंवा मीडियामध्ये आपण पाहिले असेल. बदलापूरमध्ये एका 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालिकेवरती अत्याचार झाला होता. त्याच्यात तिचा नंतर मृत्यू झाला आणि त्यानंतर शाळेतल्याच एका व्यक्तीला त्याच्यामध्ये आरोपी म्हणून पकडलं गेलं होतं. ही एकच घटना नाही आहे. जळगावमध्ये त्याच्यानंतर 3 दिवसांनी सेम घटना घडली. त्याच्यात पण एका 6 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि त्या अत्याचारामध्ये देखील तिच्याशी संबंधित तिच्या ओळखीचा असलेलाच एक व्यक्ती होता जिने तो अत्याचार केला होता. दररोज कित्येक अशा घटना घडत आहेत की मुलींवरती अशा पद्धतीने अत्याचार घडत आहेत. आणि ते का घडत आहेत तर काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण माहिती करून घेणं गरजेचं असतं आणि त्या जर योग्य वयामध्ये समजल्या तर आपण अशा अत्याचारापासून स्वतःला रोखू शकतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी जी कुठली गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे गुड टच काय असतो आणि बॅड टच काय असतो हे समजणं. आता मी कायद्याच्या टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही आहे, कारण असं बऱ्याचदा म्हटलं जातं की राज्यघटनेवरती अशी घटना समितीतल्याच एका व्यक्तीने टीका केली होती की ते वकिलांचं नंदनवन आहे. म्हणजे ते वकिलांनाच समजतं की त्याच्यात काय लिहिलं आहे. पण मी त्या कायद्याच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये न जाता जितकं सोपं करून सांगता येईल, कारण मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, तर जितकं सोपं करून मला सांगता येईल तितकं सोपं करून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता हा गुड टच आणि बॅड टच काय असतो? गुड हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, करेक्ट? काय अर्थ असतो त्याचा? चांगला, करेक्ट? मग गुड म्हणजे चांगला आणि टच म्हणजे काय? स्पर्श, करेक्ट. आणि बॅड म्हणजे काय? वाईट. आणि टच म्हणजे स्पर्श. मग गुड टच म्हणजे असा स्पर्श की जो स्पर्श आपल्याला चांगल्या हेतूने केला जातो. मग आपण म्हणतो हा ठीक आहे, चांगल्या हेतूने केला गेलेला स्पर्श, पण म्हणजे नेमकं काय? तर म्हणजे समजण्यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला स्पर्श केला आणि तो स्पर्श जर आपल्याला हवाहवासा वाटला, मायेची ऊब देणारा वाटला, प्रेमाचा वाटला, तर तो झाला गुड टच. याचं उत्तम उदाहरण, आई आपल्याला स्पर्श करते, आई आपल्याला मिठी मारते, आपली मोठी बहीण असेल, आपली मैत्रीण असेल, आपली ताई असेल, ती आपल्याला मिठी मारते, स्पर्श करते. किंवा शाळेत एखादा नंबर आल्यानंतर शाळेतील एखादे शिक्षक पाठीवरती कौतुकाची थाप मारतात, बरोबर? हे झाले सगळे गुड टच. आणि बॅड टच म्हणजे कसा टच? तर असा टच की जो टच आपल्याला केल्यानंतर, जो स्पर्श आपल्याला केल्यानंतर आपल्याला अगदीच किळसवाणं वाटतं, म्हणजे नको आहे मला हा स्पर्श. होतं ना असं बऱ्याचदा, एखादी अनोळखी व्यक्ती असते आणि ती अनोळखी व्यक्तीवर आपल्याला स्पर्श करते आणि स्पर्श केल्यानंतर आपल्याला इतका किळस वाटतो किंवा असं नको वाटतं, अक्षरशः तिथून पळून जाऊ वाटतं, बरोबर? तर असे जे स्पर्श आहेत की जे आपल्याला वाईट हेतूने केलेले जातात, जो स्पर्श आपल्याला झाल्यानंतर किळसवाणं वाटतं, तर अशा स्पर्शांना बॅड टच म्हटलं जातं. आणि हे गुड टच आणि बॅड टच वेळीच जर समजले की काय आहे तर तुम्हाला जे काही मुलींवरती अत्याचार होत आहेत ते पुढे जाऊन रोखण्यामध्ये खूप फायदा होणार आहे. आता मी हे जे सांगतोय, दरवेळी आमची टीम बोलत असते. पहिल्यांदा माझ्या अगोदर ॲडव्होकेट अश्विनी जाधव मॅडम आहेत, कोल्हापूर सेशन कोर्टमध्ये त्या प्रॅक्टिस करत आहेत, त्या याच्यावरती एक्सटेन्सिव्हली बोलतात. फर्ग्युसन लॉ कॉलेजच्या पूजा निगडे मॅडम आहेत, त्या बोलत असतात आणि नंतर मी बोलायला येतो. त्यांनी बरीच उदाहरणं सांगितलेली असतात, पण आज सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. आम्ही पाठीमागे एक कार्यक्रम घेतला, मी शाळेचं त्या नाव फक्त सांगू शकत नाही, आणि त्या शाळेमध्ये आम्ही अशाच पद्धतीने एक कार्यक्रम घेतलेला. म्हणजे हे तुम्हाला समजणं का महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. आणि तो कार्यक्रम सुरू असताना आम्ही हे सगळं सांगितलं आणि त्यावेळी समोर एक स्क्रीन होती आणि त्याच्यावरती आम्ही काही व्हिडिओ दाखवले की अशा पद्धतीने गुड टच होतो किंवा अशा पद्धतीने बॅड टच होतो आणि तो लहान मुलींना समजायला पाहिजे. आणि त्याच वेळी त्या मॉबमधली एक 4थीतली मुलगी उठून उभा राहिली आणि ती आम्हाला म्हटली की, आम्ही त्यावेळी एक लिपस्टिकची ॲड होती त्या स्क्रीनवरती, आणि ती मुलगी उठून आम्हाला म्हटली की सर, माझा मामा पण माझ्यासोबत असंच करतो. हे ती ॲड बघून त्या मुलीला समजलं की असं काहीतरी घडतंय आणि जे घडतंय तो बॅड टच आहे आणि तो तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने केला गेला. नंतर ती केस पुढे मुख्याध्यापकांकडे गेली, नंतर पोलीस वगैरे आले, ह्या त्या सगळ्या घटना घडत गेल्या त्याच्यामध्ये, तो तर प्रश्नच नाही आहे. पण त्या मुलीला ते समजलं म्हणून पुढं चालून होणारी मोठी दुर्घटना टळली. परवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम झालेला, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही या गोष्टींबद्दल माहिती दिली. ती माहिती झाल्यानंतर जाधव मॅडमला एक मुलगी जाऊन भेटली आणि तिने विचारलं की, मॅडम समजा मला एखादा मुलगा त्रास देत असेल
तर मी सेल्फ डिफेन्समध्ये त्या मुलाचा खून केला तर चालेल का? म्हणजे हा प्रश्न सुरुवातीला असा वाटतो की हा हास्यास्पद आहे का थोडा, पण आम्ही या गोष्टीचा विचार केला की त्या मुलीची मानसिकता जर इथंपर्यंत जात असेल की सेल्फ डिफेन्समध्ये एखाद्या मुलाला मी मारू शकते का, तर त्या मुलाने कितपत छळ केला असेल. अगेन आम्ही त्या मुख्याध्यापकांना ती गोष्ट नजरेस आणून दिली, तीही गोष्ट आता आम्ही पाठपुरावा करतोय. सेम घटना परवा सातारा जिल्ह्यामध्ये रयतच्या एका शाळेमध्ये झालेली. तिथेही कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर एक मुलगी येऊन भेटली आणि तिनेही सांगितलं की माझे गावात एका मुलाने फोटो काढले आणि तो फोटो आता ते त्याच्या मोबाईलमध्ये काढून मला ब्लॅकमेल करतोय आणि मला पाहिजे तिथे भेटायला बोलवतोय. ह्या अशा घटना घडत आहेत आणि ह्या उघडकीस यामुळे यायला लागले कारण की तुम्हाला समजते की गुड टच काय असतो आणि बॅड टच काय असतो. तो वेळीच समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता मी 3 उदाहरणे सांगितली, ही फक्त या पाठीमागच्या 8 दिवसातली आहेत की जी आम्हाला अनुभवायला आली किंवा आम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टीचे साक्षीदार होतो आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी करू शकलो. आणि हे मी सुरुवातीला यासाठी सांगितलं कारण तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशनने ह्या गोष्टी ऐकाव्या. ही गोष्ट फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनींसाठी नाहीये, तर पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण आपली मुलगी ज्या शाळेत जाते, आपला मुलगा ज्या शाळेत जातो, आपली बहीण असेल, इव्हन आपली पत्नी असेल, आपली आई असेल, त्यांचे फोटो कशा पद्धतीनं आजकाल सायबर युगामध्ये सर्क्युलेट केले जातात हे मी तुम्हाला हळूहळू सांगेन, तुम्हाला लक्षात येतील सगळ्या गोष्टी. आता सायबर नावाचा जो काय प्रकार आहे, तर सायबर फ्रॉड ज्याला आपण म्हणतो, तर मोबाईल प्रत्येकजण वापरतं. आपल्या मुलांच्यात किती लोक मोबाईल वापरतात? एकही हात वर करणार नाही. मी प्रत्येक ठिकाणी हेच होते, पण मी पुढे काढतो ते. बऱ्याचदा म्हटलं जातं की वकील ज्या पाहिजे त्या गोष्टीपर्यंत आणतोच समोरच्याला. घरात कोणाकोणाचा मोबाईल आहे? सगळ्यांच्याच असेल, बरोबर. बरं, आता घरी गेल्यानंतर मोबाईलला हात लावत नाही अशा लोकांनी हात वर करा. म्हणजे सगळे लोक मोबाईल वापरतात. आता माझा पुढचा प्रश्न आहे, मोबाईल वापरायचा कसा हे किती लोकांना माहिती आहे? कोणालाच नाही, बरोबर. आम्ही घरी जातो, यूट्यूब ओपन करतो, इंस्टाग्राम ओपन करतो, ट्विटर ओपन करतो किंवा आणि कोणती तरी सोशल नेटवर्किंग साईट ओपन करतो आणि काहीतरी बघत बसतो, करेक्ट. आता आपण बघत जाऊया की ह्या मोबाईलच्या वापरातून किंवा कम्प्युटर, लॅपटॉप असतील, इंटरनेट असेल, तर त्याच्या वापरातून कुठल्या कुठल्या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत आणि आपण कुठली काळजी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. तर एक टर्म आहे सायबर क्राईम्समध्ये, त्याला म्हटलं जातं सायबर ग्रूमिंग. मी सोपी करून सांगतो, शब्द असा मोठा वाटला म्हणून आपण काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सायबर ग्रूमिंग म्हणजे काय, तर काय होतं, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट येते, बरोबर. आता म्हटलंच तुम्ही मगाशी मोबाईल वापरत नाही, फ्रेंड रिक्वेस्ट येते कसं माहिती आहे? ओके, तर फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट येते. फेसबुकवरती बऱ्याच जणांचं अकाउंट असतं, तर फेसबुकवरती एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येते आपल्याला आणि ती व्यक्ती आपल्या ओळखीची असो किंवा ओळखीची नसो, ती आपल्यासोबत संवाद साधायचा प्रयत्न करते. आणि तो संवाद साधत असताना पहिल्यांदा आपली स्तुती केली जाते. स्तुती कशा पद्धतीनं? मुलगी असेल तर तिथं म्हटलं जातं की तू खूप छान दिसतेस, तू कितवीला आहेस, तू खूप हुशार आहेस, तू खूप चांगलं काम करतेस, तुझ्या घरी कोण कोण असतं. मग काहीतरी प्रलोभनं दाखवायची सुरुवात केली जाते. मी तुला अभ्यासात मदत करतो, तुला एखादा विषय अवघड जातोय तर मग मी तुला एखाद्या विषयामध्ये मदत करायला सुरुवात करतो किंवा मी तुला एखादी गोष्ट देतो, तुझ्याकडे मोबाईल आहे का, नसेल तर ती गोष्ट मी तुला देतो. अशी प्रलोभनं ऑनलाईन पद्धतीनं दाखवायची सुरुवात केली जाते. हे फक्त फेसबुकवरच होतं असं नाही. पालकांनी या गोष्टीकडे चांगलं लक्ष द्या की ही गोष्ट व्हॉट्सअपवरूनही घडते. व्हॉट्सअपवरती कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी अशा पद्धतीने एक मेसेज टाकून हे संभाषण सुरू करू शकते. आपल्याला माहिती नसतं आपल्या पाल्याच्या हातात मोबाईल आहे तर त्याच्यावरती काय सुरू आहे. आणि अशीच एक घटना पुण्यामध्ये घडलेली, मी तो इन्सिडेंट सांगतो. एका मुलीला अशा पद्धतीने फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्या फ्रेंड रिक्वेस्टवरून अशा पद्धतीने त्याला प्रलोभने दिली गेली आणि प्रलोभने दिली गेल्यानंतर त्या प्रलोभनाला ती मुलगी बळी पडली आणि समोरची व्यक्ती म्हटली की मला तुझा एक फोटो शेअर कर. आणि फोटो शेअर कर म्हटल्यानंतर तिने त्या समोरच्या व्यक्तीने प्रॉमिस दिलं होतं की मी तुला पिक्चरमध्ये काम मिळवून देईन, मी तुला चांगलं तिथं काम मिळवून देईन, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम मिळवून देईन, तुझा फोटो मला शेअर कर. तो फोटो शेअर केला गेला. फोटो शेअर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो फोटो कम्प्युटरमध्ये टाकून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने एडिट करून त्याच मुलीला त्या मुलाने सेंड केला. तोच फोटो त्याच मुलीचा.
समोरचा मुलगा कोण आहे त्या मुलीला माहिती नाही आणि त्या मुलीने तो फोटो त्याला सेंड केला आणि तो त्याने एकदम अत्यंत घाणेरड्या पद्धतीने एडिट करून सेंड केला त्या मुलीला आणि म्हटलं की आता मी जिथं बोलवतोय तिथं तू भेटायला ये, माझे व्हिडिओ कॉल उचलायचे, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने व्हिडिओ कॉलमध्ये तू वागायचंस, अन्यथा मी तुझा हा फोटो फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती सगळ्यांना सेंड करेल, तुझ्या नातेवाईकांना सेंड करेल. आणि ही भीती आपल्याला घातली जाते आणि त्या भीतीने ती मुलगी देखील भिली. पण पालकांचं इथं चांगलं कौतुक करायला पाहिजे की त्या पालकांच्या लक्षात आलं की 8 दिवस झाले आपली मुलगी खूप शांत आहे आणि त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं काय झाले, तिचे सोशल नेटवर्किंग साईट्स चेक केल्या तर त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीची एक घटना घडली. नंतर सायबर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार नोंद झाली, त्या व्यक्तीला मुंबईमध्ये अरेस्ट झाली आणि अरेस्ट झाल्यानंतर त्याच्याकडचे डिव्हाइस जप्त केले, मोबाईल लॅपटॉप जे होते ते जप्त केले गेले आणि फॉरेन्सिक लॅबला पाठवले. फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला त्यावेळी असं समजलं की त्या व्यक्तीने पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 800 मुलींना असं फसवलं होतं आणि त्याच्या मोबाईलमध्ये 800 अशा मुलींचे फोटो सापडले होते. ह्या झाल्या उघडकीस आलेल्या घटना. आपल्याला माहितीही नाही की आपण जो मोबाईल मुलांच्या आणि मुलींच्या हातात देतोय त्याचा काय भयंकर दुष्परिणाम होतोय आणि मोबाईल कसा वापरायचा हेच माहीत नसल्यामुळे हा सगळा परिणाम होतोय. एक फोटो फक्त शेअर करणं चुकी ठरली आणि त्यामुळे ही गोष्ट घडली. बऱ्याचशा अशा घटना आहेत की ज्या उघडकीसच आलेल्या नाही आहेत, म्हणजे नोंदवल्या गेलेल्या घटनाच फक्त आपल्याला माहिती आहे, ज्या घटना नोंदवल्या गेल्या नाहीत त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मग त्या 800 मुलींचं काय झालं असेल की ज्या 800 मुलींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये होते. मग नंतर हीच एक घटना सांगितली गेली होती, नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ही गोष्ट सांगायची सुरू होती आणि त्यावेळी तिथे एक PI होता आणि तो पुढे आला आणि म्हटलं की साहेब ही घटना मीच हे केलेली, इन्व्हेस्टिगेट केलेली आणि ही घटना त्याच्यातून पुढे आलेली. मग त्यानंतर त्या PIला विचारलं की तुम्ही त्या 800 मुलींना भेटला का, तर तो म्हटला नाही. मग त्या 800 मुलींवरती आत्ता काय परिस्थिती आहे, ते फोटो कुठं सर्क्युलेट झालेत, त्यांनी आणखी कुणाकुणाचे फोटो सर्क्युलेट केले त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. पण ते फोटो ॲज इट इज अजूनही ऑनलाईन आहेत. येते लक्षात. त्यामुळे आपण फेसबुक वापरत असो, व्हॉट्सअप वापरत असो, इंस्टाग्राम, ChatGPT काहीही वापरत असो, ते वापरत असताना भयंकर काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, फक्त अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत नाही, ओळखीची जरी व्यक्ती असेल, आता समजा मी आहे, माझा एखाद्या व्यक्तीने फोटो काढला, आता इथं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती फोटो काढले, माझाच फोटो जर व्हॉट्सअपच्या DPला लावता येऊ शकतो, बरोबर आहे. कुणाचाही फोटो आपण व्हॉट्सअप DPला लावू शकतो. त्यामुळे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून ही रिक्वेस्ट आली आहे असं जरी आपल्याला वाटत असेल तरी त्या गोष्टीची 100 वेळा खात्री करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. येते लक्षात. चाइल्ड सायबर ग्रूमिंग नावाचा प्रकार कशा पद्धतीनं काम करतोय की तुम्हाला काहीतरी प्रलोभनं दाखवायची आणि तुमच्याकडून कुठला तरी गुन्हा करून घ्यायचा किंवा तुमचे फोटो मॉर्फ करायचे आणि ते ऑनलाईन सर्क्युलेट करायचे. बरं, ही गोष्ट फक्त मुलींच्या बद्दलच आहे का, तर असं नाहीये. परवा एका शाळेमध्ये, कॉलेज होतं ॲक्च्युली, त्या कॉलेजमध्ये आमचा एक प्रोग्राम चालू होता आणि मॅडमनी ह्या घटनेबद्दल सांगितलं आणि अशा घटना सांगत असताना तिथली मुलं हसत होती की हे असं काहीतरी सुरू आहे म्हणून. मग नंतर मी बोलायला उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की हा प्रकार हसण्याचा नाही आहे, कारण एकतर पोक्सो कायदा जो आलेला त्याचं तुम्ही मराठीत नाव बघितलं ना, पोक्सो कायद्याचं मराठीत सिंपल, तर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा अधिनियम असं त्या कायद्याचं नाव आहे. 2012 साली तो कायदा आलेला. तर ते बालक हा जो शब्द आहे ना त्याची व्याख्या त्या कायद्यामध्ये दिली आहे आणि त्या व्याख्येमध्ये सांगितलं आहे की बालक म्हणजे 18 वर्षे वयापेक्षा कमी असलेले कोणतेही बालक, ज्याच्यामध्ये मुलीचाही समावेश होतो आणि मुलाचाही समावेश होतो. त्यामुळे लैंगिक अत्याचार हा फक्त मुलींवरतीच घडतो अशातला भाग नाहीये. आणि मला वाटतं नाशिक जिल्ह्यातली एक घटना मॅडमनी सांगितलेली की एका 16 वर्षाच्या मुलावरती 36 वर्षाच्या त्याच शाळेतल्या एका शिक्षिकेनं अत्याचार केला होता मुलावरती. बरं, हे मुलांवर अत्याचारच घडेल अशातला पण भाग नाहीये. आपल्याला बहीण आहे, बरोबर, बरं माझी बहीण फक्त माझी बहीण, इतरांची बहीण माझी बहीण नाही असं तर म्हणून चालत नाही, करेक्ट आहे. त्यामुळे आपल्या बहिणीचे फोटो आपण ठेवत असो किंवा आपल्या आईचे फोटो ठेवत असो, तर आता मी जो चाइल्ड ग्रूमिंगचा प्रकार सांगितला ना तुम्हाला, कुठल्याही पद्धतीने तुमच्या बहिणीचा किंवा तुमच्या आईचा किंवा कुणाचाही तुमच्याशी संबंधित कुणाचाही फोटो अशा पद्धतीने सर्क्युलेट होऊ शकतो. आणि या गोष्टींबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे, कारण मोबाईल सर्रास वाटले गेलेत, मोबाईल सर्रास दिले गेलेत, पण सायबर क्राईम काय आहे आणि तो कसा घडतो याच्याबद्दल अजिबात कुठेही नॉलेज दिलं गेलेलं नाही. खूप कमी प्रमाणामध्ये ते नॉलेज दिलं जातं. बरं, ही झाली फक्त एक गोष्ट. आपण सर्रास कुठलेही मोबाईल ॲप घेतो आणि डाउनलोड करतो, बरोबर. प्ले स्टोअरवरती जातो ना ॲप डाउनलोड करायला,
होय कसं काय म्हणता तुम्ही? मोबाईल तर वापरत नाही तुम्ही. प्ले स्टोअरवरती जातो आपण, गुगल प्ले स्टोअरवरती, आणि तिथून कुठलंही ॲप डाउनलोड करतो. म्हणजे आपल्याला एक अशी सवय झाली की रील्स बनवायचे, इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायचे, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे, आणि ते व्हिडिओ चांगले दिसावे, त्याच्यामध्ये मी खूप चांगलं दिसावं किंवा एडिट चांगलं करता यावं, ह्याच्यासाठी आपण प्ले स्टोअरवरती जातो, डोळे झाकून कुठलंही ॲप आपण डाउनलोड करतो. त्याच्यावर आपण बघत नाही की ते ॲप किती सेफ आहे, किती अनसेफ आहे. आणि आपण एखादा व्हिडिओ करतो, नातेवाईकांच्या शेअर करतो, नातेवाईक मस्त बसलेत, वा वा पोरी मस्त व्हिडिओ केलास. पण तुम्हाला हे माहिती नाही, आता जस्ट तुम्ही इमॅजिन करा, फेसबुकला एक फोटो शेअर केल्याने जर एवढं घडत असेल तर तुम्ही इथं तर अख्खा व्हिडिओ शेअर करता. थोडा विचार करून बघा या गोष्टींचा. फक्त एक फोटो शेअर केल्याने जर अशा 800 मुली एका माणसाच्या ट्रॅपमध्ये अडकले, तर जिथं तुम्ही अख्खा व्हिडिओ शेअर करताय तिथं काय होत असेल? डीप फेक नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी आली. डीप फेकमध्ये काय होतं, समजा मी आहे आणि हे धनाजी सर आहे, तर माझा चेहरा धनाजी सरांना लावला जातो आणि धनाजी सर जे काय करतायत ते तेच करतायत असं दिसून येतं. मुळात ते करत नसतात ते. आणि ही घटना बॉलिवूडमधल्या काही ॲक्ट्रेसेस सोबत घडली. पुष्पा पिक्चर बघितलाय? व्हेरी गुड. तर पुष्पा पिक्चरमधली जी अभिनेत्री आहे रश्मिका मंदाना, बरोबर, तिच्या संदर्भात ही घटना घडली. तिच्या एक मुलगी होती आणि तिचा एक खूप असा अश्लील पद्धतीचा व्हिडिओ होता, आणि डीप फेक टेक्नॉलॉजी वापरून रश्मिका मंदानाचा फोटो त्या अश्लील व्हिडिओवरती लावला गेला आणि तो पब्लिकली सर्क्युलेट केला. यूट्यूबवरती टाकला गेला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकला गेला, आणि नंतर त्या गोष्टीची ज्यावेळी रश्मिका मंदानाने तक्रार केली त्यावेळी समजलं की हा असा प्रकार सुरू आहे. येते लक्षात? तर आपण किती काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टींची. आता एक साधी गोष्ट मी सांगतो, ॲपवरून प्ले स्टोअरवरती आपण आलोय. ट्रू कॉलर नावाचा ॲप किती लोकांना माहिती आहे? ट्रू कॉलर नावाचं पालकांनाही माहिती असेल, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेल ते ॲप, करेक्ट? आता हात वर करा किती जणांच्या मोबाईलमध्ये आहे. मी डिलीट नाही करायला सांगणार. ओके, आपण ट्रू कॉलर बद्दल बोलूया. बरं, असणंही चुकीचं नाहीये, पण आपण त्याच्याबद्दल अवेअर नाहीये हाच मुद्दा आहे. तुम्ही कधीही बघा, ट्रू कॉलर नावाचं ॲप व्हॉइसराय रिसर्च ग्रुप नावाचा एक रिसर्च ग्रुप आहे लंडनमध्ये, आणि त्यांनी मध्ये एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला, आणि त्याच्यात सांगितलेलं की तुमच्या गोपनीय माहिती बाहेर विकणारं ट्रू कॉलर सारखं दुसरं अनसेफ कुठलं ॲपच नाही. तुमची सगळी माहिती ट्रू कॉलरकडे आहे. तुम्ही कुणाला फोन करता, तुम्हाला कुणाकुणाचे मेसेजेस येतात, तुमचे कुठले कुठले सोशल मीडियावरती अकाउंट्स आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, इथंपर्यंतची सगळी माहिती त्या ट्रू कॉलरकडे आहे. तुम्ही कुणासोबत बोलता, कुणाकुणाला मेसेज करता, ही सगळी माहिती त्या ट्रू कॉलरकडे आहे. इतकं भयंकर पद्धतीने गोपनीयतेचा भंग त्या ॲपकडून केला जातोय अशी माहिती समोर आलेली. कारवान नावाचं एक मॅगझिन आहे भारतामध्ये, ते वेगवेगळे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करत असताना काही माहिती काढत असतं. त्या कारवान मॅगझिननेही ट्रू कॉलर संदर्भात एक रिसर्च पब्लिश केलेला. त्याचं टायटल होतं ट्रू कलर्स ऑफ ट्रू कॉलर, म्हणजे ट्रू कॉलरचे खरे रंग, आणि त्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं की आपल्याला OTP येतो, आपण एखादं ट्रान्झॅक्शन करायला लागलं की OTP येतो, आणि अकाउंट बॅलन्स पडतो बऱ्याचदा की तुम्ही इथे 60 रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं आणि तुमच्या खात्यावरती आता 2000 रुपये बॅलन्स शिल्लक आहे, बरोबर. तर ट्रू कॉलरने तो डेटा बाकी काही लोन देणाऱ्या कंपन्यांना विकला, आणि बऱ्याच लोकांना असं लक्षात आलं की ज्यावेळी त्यांचा अकाउंट बॅलन्स 500च्या खाली जातोय, 300च्या खाली जातोय, 200च्या खाली जातोय, त्यावेळी त्यांना ॲटोमॅटिक लोन कंपन्यांच्या कॉल यायला सुरुवात झाली. तुम्ही हा कधी विचार केलाय? म्हणजे ते बरोबर ट्रॅप करतात तुम्हाला की हां, माझा अकाउंट बॅलन्स 200च्या खाली गेलाय, आणि बरोबर त्याच वेळी मला लोन कंपन्यांचे फोन कसे काय यायला लागले. तुम्ही तो बॅलन्स स्क्रीनशॉट मारून स्टेटसला ठेवलेला का? माझा 200च्या खाली अकाउंट बॅलन्स गेला, आता मला लोन द्या. कोणीच नाही. पण ट्रू कॉलर ही सगळी माहिती जी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, ती अशा कंपन्यांना विकत होती, आणि त्या कंपन्या मग तुम्हाला फोन करत होत्या की हां, आता तुमचा बॅलन्स खाली गेला ना, मग ते तुम्हाला सांगणार तुम्हाला कुठल्याही कागदपत्राशिवाय इतकं लोन मंजूर झालेलं आहे, तितकं लोन मंजूर झालेलं आहे, आणि आपण फसून जातो. तर त्यातली प्रत्येक कंपनी ही लोन देणारी असेलच अशातला पण भाग नाहीये. बरेचशा स्कॅम सुरू आहेत. OTP स्कॅम सुरू आहे. तुम्हाला एक OTP पाठवला जातो, तो सांगा म्हटला जातो, 2 मिनिटात तुमच्या खात्यातले सगळे पैसे गायब. फास्टॅगचा स्कॅम सुरू आहे. आता इथं मी लाईव्ह उदाहरण देतो. हे धनाजी सर बसलेत, यांचा परवा मला फोन आलेला. त्यांची गाडी त्यांच्या दारात आहे चिकुर्डीमध्ये इथं, आणि त्यांना मेसेज आला पहाटे 2 वाजता की त्यांची गाडी पुण्याच्या टोल नाक्यावरून क्रॉस झाली आहे, आणि त्यांच्या टोल जो फास्टॅग असतो आपला,
प्रत्येक गाडीला एक फास्टॅग असतो की टोलचे पैसे त्याच्यातून कट होतात. तर त्यांची गाडी पुण्याच्या टोल नाक्यावरून क्रॉस झाली आहे आणि त्यांच्या अकाउंटमधून पैसे कट झाले, हा असा त्यांना मेसेज आला. त्यांनी बाहेर येऊन बघितलं की खरंच कुणी माझी गाडी नेली आहे का. बाहेरून बघतात तर गाडीदार. दिस इज स्कॅम, आणि हा सायबर स्कॅम आहे. आता भयंकर गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा खूप नवीन आलेला स्कॅम आहे जो आता मी टोल नाक्याचा फास्टॅगचा सांगितला. याच्यावरती अजून तरी NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा ज्या बँकेचा फास्टॅग आहे त्यांनी कुठलंही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. NHAI ज्यावेळी म्हणजे हायवे अथॉरिटीकडे ज्यावेळी कंप्लेंट केल्या गेल्या त्यावेळी हायवे अथॉरिटीनं असं सांगितलं की ज्या कंपनीचा किंवा ज्या बँकेचा फास्टॅग आहे त्यांच्याशी संपर्क साधा. आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्या म्हटल्या की नाही थोडं काहीतरी टेक्निकल इश्यू असेल आणि होऊन जाईल ते. काही लोकांचे पैसे परत मिळाले पण बऱ्याच लोकांचे मिळालेले नाहीये. आणि याच्या संदर्भात 4 दिवसापूर्वी लोकमतमध्ये एक वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज आलेली आणि त्याच्यात हेच सांगितलेलं की ही घटना पाठीमागच्या 1 आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या 800 व्यक्तींसोबत केली गेली. आता तिथं काय नेमकं केलं जाते हे माहिती नाहीये, म्हणजे नंबर प्लेट तुमची लावली जाते की आणखी काय केलं जाते माहिती नाहीये. आता ते ज्यावेळी त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन खरंच चांगली होईल आणि मग पुढे येईल त्यावेळी आपल्याला ती सगळी गोष्ट समजेल. असे खूप स्कॅम सुरू आहेत. म्हणजे सुरुवातीला मला वाटते पालकांना काही आठवत असेल तर त्यांना फोन यायचे, तुमच्या शेतात टॉवर बसवायचा आहे आणि टॉवरसाठी आम्हाला तुमची जमीन पाहिजे आणि आम्ही तुम्हाला इतके इतके पैसे देऊ. त्याच्यात लोकांना फसवलं गेलं. आणि आत्ता या सगळ्या पार्श्वभूमींवरती एक नवीन पद्धतीचा स्कॅम पुढे आलाय, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. आता एक डिजिटल अरेस्ट प्रकार काय आहे? भयंकर प्रमाणात हा डिजिटल अरेस्टचा स्कॅम सुरू आहे. डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला एका व्यक्तीचा फोन येतो. आता ही घटना पण मी सांगतो, कुरळूप मधल्या आमच्याच एका मित्रासोबत घडली आहे, जास्त लांब नाही. कुरळूप गाव माहिती आहे, जवळच आहे सगळ्यांना, बरोबर. तर तुम्हाला एक फोन येतो आणि त्या फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा नंबर जो आहे तर तुमच्या आधार कार्डवरून काही सिम कार्ड घेतले गेलेत आणि त्या सिम कार्डवरून काही इनलिगल ऍक्टिव्हिटीज झालेत, म्हणजे बेकायदेशीर काही घटना झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमचा तपास करायचा आहे. आणि आता आमचे सिनियर साहेब बोलतील आणि तुमचे तपास करतील ऑनलाईन पद्धतीने आणि तुम्ही एका अशा रूममध्ये जाऊन बसा किंवा अशा ठिकाणी जाऊन बसा की जिथे दुसरं कोणीही येणार नाही. अशा पद्धतीने समोरचा व्यक्ती बोलत असतो. आणि ते बोलून झाल्यानंतर तो काय करतो, ते बोलून झाल्यानंतर तो तिथं नवीन एक व्यक्ती येतो जो प्रॉपर युनिफॉर्म मध्ये बसलेला असतो आणि प्रॉपर युनिफॉर्म मध्ये बसून तो तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा, तुम्ही काय करता वगैरे, ह्या सगळ्या डिटेल्स जसं पोलीस विचारतात त्या पद्धतीनेच. आणि तो जो समोर व्यक्ती बसलाय तो IPS दर्जाचा अधिकारी बसवलेला असतो त्यांनी आणि तो तुम्हाला हे प्रश्न विचारत असतो. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, एक फोन येतो तुम्हाला. पुण्यातल्या माझ्या एका मित्रासोबत ही घटना घडलेली. तर त्यावेळी फोन येतो आणि असं सांगितलं जातं की तुमचा मुलगा जो आहे तो एका रेप केसमध्ये पकडला गेलाय, त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय आणि त्या अनुषंगाने आम्हाला तुमची चौकशी करायची आहे आणि तुम्ही पटकन ऑनलाईन या, हे सांगितलं जातं. आणि त्यावेळी सेम मोडस ऑपरेंडी वापरली जाते, सेम पद्धत वापरली जाते. एक पोलीस अधिकारी समोर येतो, तुम्हाला व्हिडिओ कॉल सुरू करायला सांगतो आणि तो व्हिडिओ कॉल सुरू करून तो या सगळ्या घटना सांगायला चालू करतो. आणखी एक घटना घडली आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं की तुमच्या नावाने एक पार्सल आलेलं आहे आणि त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे आणि ते पार्सल तुमच्या नावाने आलेलं आहे आणि तुमचं नाव हे आहे, बरोबर आहे का? तर आपण हो म्हणतो, कारण त्यांच्याकडे आपल्या आधार कार्डच्या डिटेल्स कुठून तरी लीक झालेल्या असतात. आता मी सांगेन तुम्हाला आधार कार्ड कुठून कुठून आपण लीक करतो. आपण साधं, मला वाटतं रस्त्यावरती एखादी स्कीम जरी दिसली ना, सिम कार्ड मोफत मिळते आणि 1 महिना फुकट आहे, आपण लगेच धर आधार कार्ड, दे 2 सिम कार्ड. पण अशा ठिकाणी आधार कार्ड देणं किती गंभीर आहे हे समजेल आता तुम्हाला. तर अशा पद्धतीने समोरून कॉल येतो आणि या डिजिटल अरेस्ट नावाने तो समोरचा व्यक्ती जो कोण IPS ऑफिसर असतो तो IPS ऑफिसर बसतो, तुमच्यावरती प्रश्नांची सरबत्ती करतो आणि म्हणतो की ठीक आहे, याच्यातून जर तुला सुटायचं असेल तर आम्ही सांगतोय तसं कर, तू जर काय केलं नसशील तर आम्ही सांगतोय तेवढं फक्त कर, आम्ही तुला याच्यातून बाहेर पडण्यास मदत करू. आणि ते नंतर पैशाची डिमांड करतात की आम्हाला वरच्या साहेबांना द्यायचे आहेत, खाली पण आम्हाला द्यायला लागणार आहे, तर तू जर नाही दिलेस तर तू कॉल कट केलास की लगेच तुझ्या घरी पोलीस येतील. अशा पद्धतीने भीती घातली जाते आणि ही भीती फक्त अशिक्षित लोकांना घातली जाते अशातला भाग नाही. मी तुम्हाला काही लाईव्ह उदाहरणं सांगतो. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये दररोज डिजिटल अरेस्टची भीती घालून दररोज 6 कोटी रुपये लाटले जातात. दररोज म्हणतोय, महिन्याचा किंवा वर्षाचा आकडा नाही आहे. आणि सेम घटना बेंगलोरमध्ये एका IIT मधल्या विद्यार्थ्याशी, जो IITचं शिक्षण घेत होता त्याच्याशी घडली आणि त्याच्याकडून त्या सायबर क्रिमिनल्सनी 11 कोटी रुपये उकळले. 11 कोटी.
आणि हे का उकळले माहिती आहे? तर हे डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार काय आहे हे माहीत नसल्यामुळे उकळले. त्यामुळं कायदा माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. येतं लक्षात? ती एकच घटना नाही. गोंदियामध्ये जवाहर नवोदय विद्यालय एक आहे, ते आता नेमकं पर्टिक्युलर मी सांगणार नाही कुठलं आहे, पण गोंदियामधल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या एका शिक्षकाकडून त्यालाही असाच कॉल आला. त्याला सांगितलं तुझा मुलगा असा असा एका केसमध्ये अडकलाय आणि त्याला जर सोडायचं असेल तर तू एवढी एवढी रक्कम तुला द्यावी लागेल, तू भिवू नको, आम्ही तुला मदत करतो. आणि त्या व्यक्तीकडून 17 लाख रुपये उकळले गेले फक्त अर्ध्या तासामध्ये. आणि भीतीपोटी आपण ती सगळी रक्कम देऊन टाकतो. आणि ते लिटरली तुम्हाला असं कैद करून ठेवतात. म्हणजे कॉल करतात, व्हिडिओ कॉल करतात, तुम्हाला समोर बसवतात आणि तुम्हाला हलून देत नाहीत. ते सांगतात दरवाजाला आतून कडी घाला आणि तुम्ही जर इथून हल्ला तर आम्ही पोलीस तुमच्या घरी पाठवणार, मग तुमची बदनामी होणार आणि सगळं पेपरला वगैरे लीक होणार, तुम्हाला दारातून खेचून घेऊन जाणार, काही भीती घालतात ते आणि तुम्हाला अरेस्ट करतात. येते लक्षात? मग आता तुमचा प्रश्न हा पाहिजे की समजा डिजिटल अरेस्ट झाली, मलाच जर झाली, तुमच्यातल्या कोणाला फोन आला तर तुम्ही काय करायला पाहिजे? करेक्ट? तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे, भारतामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा कुठला प्रकारच नाही. भारतात असा कुठला कायदाच नाही की ज्याच्याद्वारे डिजिटल अरेस्ट करता येते. अरेस्ट इज ओनली फिजिकल इन इंडिया टिल नाव. आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीला फोन करून त्याला असा कॅमेरा चालू करून तुला डिजिटल अरेस्ट केलंय असं म्हटलंच जाऊ शकत नाही, कारण त्या पद्धतीचा किंवा त्या पद्धतीनं अटक करण्याचा कुठलाही अधिकार भारतातल्या कुठल्याही तपास यंत्रणेला देण्यात आलेला नाही. जर तुम्हाला जर अटक करायची असेल तर पोलीस तुम्हाला एकतर 41 CRPC खाली नोटीस पाठवतील, पोलीस स्टेशनला येऊन हजर हो म्हणतील, किंवा तुम्हाला थेट फोन करतील आणि सांगतील की असा असा तुमच्यावरती गुन्हा नोंद झालाय, किंवा लास्ट मेथड येतील आणि उचलून घेऊन जातील. ह्याच्या व्यतिरिक्त अटक करण्याची ऑनलाईन कुठलीही मेथड भारतामध्ये अस्तित्वात नाहीये. त्यामुळे सगळ्यांना, इथल्या महिलांनाही आणि पुरुष पालकांनाही मी सांगेन की असा कुठलाही कॉल आला तर सरळ कट करून टाकायचा. बऱ्याचदा असं होतं की असा कॉल आल्यानंतर तो कॉल कट होत नाही, किंवा बऱ्याचदा जे फुली चिन्ह असतं जिथून आपण ते क्लोज करतो तर ती विंडो क्लोज होत नाही. सरळ बंद करून टाका. डिव्हाइस स्विच ऑफ करा, मोबाईल असेल तर, लॅपटॉप असेल तर बंद करा, निघून जा. काहीही फरक पडत नाही. येते लक्षात? किंवा असं आपण विचार करायचा नाही समोर पोलीस बसलाय आणि तो मग आता काय म्हणेल मला वगैरे, असा कुठलाही विचार करायचा नाही, कारण असं कुठल्याही पद्धतीनं करता येत नाही. बेंगलोरमध्ये एक व्यक्ती सापडली आता, याच डिजिटल अरेस्ट स्कॅमचा जो मास्टर माइंड होता, तर त्याला बेंगलोरमध्ये अटक केली. आणि त्याला अटक केल्यानंतर त्याने सांगितलं आत्तापर्यंत त्याने 900 कोटी रुपये कमवले अशा फ्रॉडमधून. आणि तो डिजिटल अरेस्ट करत असतानाच त्याला पकडला. तो असा समोर बसलेला, युनिफॉर्ममध्ये बसलेला, पाठीमागे सगळे गव्हर्नमेंटचे एम्ब्लम वगैरे दिसत आहेत. पोलिसांनी त्याला लाईव्ह पकडला. त्याला ज्यावेळी उचलला, वरती युनिफॉर्म आणि खाली बरमुडा घालून बसला. आणि अशा व्यक्तीला आपण भीत असतो. का भीत असतो? एकमेव गोष्ट, कायद्याबद्दल असणारं अज्ञान. आपल्याला जर माहीतच असेल डिजिटल अरेस्ट नावाचा कुठला प्रकारच नाहीये, तर तो काही का म्हणेना असं झालंय तसं झालंय, होऊ द्या, काही व्हायचं नाही अशा गोष्टींना, कारण असं काही करताच येत नाहीये भारतामध्ये. येते लक्षात? त्यामुळे अशा कुठल्याही स्कॅम्सना ऑनलाईन पद्धतीने बळी पडायचं नाही. ॲपबद्दल बोललो मी, ट्रू कॉलर नावाचा ॲप बोललो. जनरल कॅलेंडर नावाचं कुठलंही ॲप डाउनलोड करून बघा तुम्ही. कॅलेंडर ॲप आपण डाउनलोड केलं की कॅलेंडर ॲप परमिशन कशाची मागतं? तुमच्या फोन कॉन्टॅक्टची आणि SMS ची. आता कॅलेंडरला SMS ची परमिशन काय करायची? की आपल्याला वाढदिवसाला SMS पाठवायचा आहे, दादा तुझा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे, असं तर नाहीये. करेक्ट? त्यामुळे कॅलेंडरला तुमच्या परमिशनची काय गरज आहे ना, फोनची आणि SMS ची. त्यामुळे आपण कुठलंही ॲप डाउनलोड करत असताना डोळे झाकून ते ॲप डाउनलोड करतो. कुठल्याही परमिशन्स आपण त्याला दिले ते चेक करत नाही, आणि ते ॲप इन्स्टॉल हवं याच्यासाठी फक्त येस 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 वरती क्लिक करत जातो आणि बरोबर तिथं आपण अडकून जातो. येते लक्षात? आणि आपल्या डॉक्युमेंट्स ज्या सगळ्यात सेफ ठेवणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की आपण साधं सिम कार्ड बाहेर कुठं दिसलं की आपल्या डॉक्युमेंट घेतो, त्या डॉक्युमेंट्स नेऊन तिथं देतो आणि त्या डॉक्युमेंट्स देतो, नंतर त्याचा किती गैरवापर होतो अशा पद्धतीनं हे आपल्याच लक्षात येत नाही. असे भयंकर स्कॅम आहेत. म्हणजे हे फक्त मी काही उदाहरणं दाखवेल, जितके स्कॅम्स मला सांगता येत आहेत तेवढे मी सांगतोय. वेळेची बऱ्याचदा मर्यादा असते. एक रिसेंट ओपन झालेला मी स्कॅम सांगतो, जो खूप दिवसांपासूनही सुरू आहे. आपल्या घरातल्या बऱ्याच, म्हणजे मुलीचं असेल मुलाचं असेल, लग्न ठरवताना आपण मॅट्रिमोनियल साईट्स म्हणजे लग्न जमवून देणाऱ्या ऑनलाईन संकेतस्थळांवरती नोंदणी करतो. बऱ्याच जणांनी केलेली असेल आपल्यातल्या काही मुलींची किंवा मुलांची, बरोबर? तर त्या मॅट्रिमोनियल साईट्सवरती खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड सुरू आहे. तिथंही आपण फोटो अपलोड करतो.
बरोबर. फोटो अपलोड केल्याने काय स्कॅम होतो हे मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं. आणि आपण तिथं तर मला वाटतं पैसे भरून फोटो अपलोड करतो. पैसे पण भरा आणि फोटोही अपलोड करा. पण त्याच्यापेक्षा गंभीर ही गोष्ट झाली आहे, तर त्या वेबसाईट ज्या आहेत त्या कुठलीही ऑथेंटिसिटी चेक न करता कोणाचाही डेटा अपलोड करतात आणि त्याच्यातून होणारे परिणाम असे आहेत. परवा दिवशी म्हणजे बरोबर 2 दिवस झाले त्या घटनेला, कोल्हापूरमध्ये फिरोज शेख नावाच्या एका व्यक्तीला अटक झाली आहे आणि त्या व्यक्तीने मॅट्रिमोनियल साईटवरती आपली नोंदणी केलेली आणि त्या माध्यमातून तो महिलांशी लग्न करायला इच्छुक असणाऱ्या मुलींशी संवाद साधायचा. त्यांना सांगायचा की हो, माझे आई वडील ॲक्सिडेंटमध्ये वारलेत आणि मला कोण नाही आहे, मी एकटा आहे, मी कॉन्ट्रॅक्टरना कामगार पुरवण्याचं काम करतोय आणि आता मला सेटल व्हायचं आहे आणि मला मानसिक आधाराची गरज आहे. अशा पद्धतीने इमोशनली ब्लॅकमेल केलं त्याने आणि कोल्हापूरमध्ये सापडलाय तो माणूस, जास्त लांब पण नाहीये. आणि ज्यावेळी त्याला अटक झाली त्यावेळी लक्षात आलं त्यांनी 25 मुलींना फसवलं आपल्या भागातल्या. लांबचीही उदाहरणं देत नाही मी, मुद्दामून ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचीच उदाहरणं देतो इतक्या. आणि आजच्या लोकमतने तर ते वेबसाईटचं नावही दिले, शादी.com वेबसाईटवरती हा सगळा प्रकार घडलेला. आजचा लोकमत काढून वाचा तुम्ही, त्याच्यातच ही बातमी आहे. 2 ते 3 दिवस झाले ही बातमी येते. अशा पद्धतीने सगळे फ्रॉड करतात. म्हणजे आपण ऑनलाईन टेक्नॉलॉजी वापरतोय, ती वापरायची कशी हेच माहिती नाही. आपण सर्रास घेतो मोबाईल, वापरतो आणि चला निवांत चाललंय आमचं. मुलींनी काही गोष्टी बघत असताना की कॅमेऱ्याच्या झूमच्या इतक्या लेन्सेस आलेत ना, सॅमसंगचा कुठला S24 अल्ट्रा नावाचा कॅमेरा आलाय, ॲपलचा i16 समथिंग फोन आलेला आहे. त्याची झूमची जर तुम्ही लेंथ बघितली ना, तुम्ही इथं बसलाय ना तर इथून 1 किलोमीटरवरून तुम्ही क्लिअर दिसू शकताय. तिथून कुठलाही व्यक्ती तुमचा फोटो काढू शकतो. इतक्या झूमच्या लेन्सेस आलेल्या आहेत आतापर्यंत. त्यामुळे इतकं हे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पुण्यातल्या काही मॉलमध्ये अशा घटना झाल्यात की मुली चेंजिंग रूममध्ये कपडे बदलायला गेलेत आणि तिथं कॅमेरे निघाले. तर कुठं सेफ राहिलोय आपण? आणि ह्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, म्हणजे बऱ्याचदा असे कार्यक्रम झाल्यानंतर मला प्रश्न विचारले जातात की सर या सायबर फ्रॉड्सवरती उपाय काय? ह्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे तसा गुन्हा घडू नये ह्याच्यासाठी पहिल्यांदाच काळजी घेणं. कारण जर तो घडला तर त्याच्यावरती उपाय नाही. IT ॲक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट नावाचा कायदा, माहिती तंत्रज्ञान नावाचा कायदा आपल्या भारताच्या संसदेने संमत केलेला आहे. पण एकदा क्राईम घडल्यानंतर तो फक्त त्या गुन्हेगाराला जर तो सापडला तर शिक्षा देतोय. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे फोटो कुठं सर्क्युलेट झालेत किंवा तुमच्या खात्यातून पैसे, मी जे आत्ता काही उदाहरणं सांगितले ना, 11 कोटी गेले किंवा दिवसाला 6 कोटी जात आहेत. तर एक IPS ऑफिसर होते जे सायबर सेलचे हेड म्हणून काम करतात हैदराबादमध्ये, कपूर सर म्हणून आहेत. तर त्यांनी मध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली. त्यांना विचारलं गेलं की याच्यातले किती पैसे परत मिळाले. त्यांनी उत्तर दिलं फक्त 11%. म्हणजे 100 रुपयातले फक्त 11 रुपये परत मिळालेत. ते पण कधीचे? आत्तापर्यंत जेवढे फ्रॉड झालेत त्याच्यात. म्हणजे ऑलमोस्ट 89% रक्कम तुम्हाला परत मिळूच शकत नाही याच्यातली. कारण ती ज्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स होतात, ज्या स्पीडने ट्रान्झॅक्शन्स होतात ते खूप भयंकर आहे. त्यामुळे एकदा जर पैसे गेले तर गेले. आता याच्यात एक आहे की जो जास्त शिकलेला आहे ना तोच ह्या सायबर फ्रॉडला जास्त बळी पडतो. कारण हे जे सगळे ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, माझा शेतकरी बांधावरती काहीतरी करत बसलाय तर तो तर तिथं बसून काय करणार नाही, चला मी इंस्टाग्रामवर रील टाकतो, उसाला पाणी कसं पाजावं, असं तर होणार नाही. करेक्ट आहे. हे कोण सापडलेत? मी जे आता उदाहरणं सापडली, आता बॉम्बे IIT मधला एक मुलगा IIT करतोय, तो 3rd इयरला आहे, त्याच्याकडून 7 लाख उकळले गेले. डिसेंबर 2024 मधली घटना आहे. तो IIT करतोय. तर जेवढे शिकलेले जास्त आहेत ना, मॅट्रिमोनियल साईटवरती कोण जाऊन मुलींचे फोटो टाकतं? हां, आमच्या मुलीला चला बघा, ऑनलाईन पद्धतीने शोधूया आपण कोण मुलगा आहे काय. कोण टाकतं? ज्यांना ते चालवता येतं आणि ज्यांना स्वतःच्या मुलींचे फोटो तिथं अपलोड करता येतात तेच करतात. गावातला आपला शेतकरी काय करतो? 4 लोकांना आजूबाजूला सांगेल काय बाबा बघ कोण असेल तर वगैरे, हीच पद्धत होते. पण हे शिकलं गेलं. ते एक म्हटलं जातं ना की शिक्षण घेतल्यानंतर सुशिक्षित होणं म्हणजे काय आणि साक्षर होणं म्हणजे काय हे जर समजलं नाही ना तर हा असा सगळा घोळ होतो. त्यामुळे सुशिक्षित होणं आणि साक्षर होणं ह्याच्यातला फरक नेमका तुम्हाला समजायला पाहिजे. ते लक्षात. असे भयंकर फ्रॉड आहेत आणि त्याच्यापासून वाचणं ह्याच्यासाठी एकच गोष्ट आहे किंवा एकच उपाय आहे, तो म्हणजे की आपण तसं काही घडू नये ह्याच्यासाठी काळजी घेणं. आपण आपला फोटो कुणालाही सर्रास शेअर करायचा नाही. मैत्रिणीलाही अशा पद्धतीने एखादा फोटो शेअर करत असताना विचार करा.
मी तुम्हाला एक घटना सांगतो मुंबईत घडलेली. एक मैत्रीण होती, तिला मॉडेलिंग करायची खूप आवड होती आणि शाळेतच होती, समथिंग मला वाटतं 11वी-12वीला असेल, महाविद्यालयात ज्युनियरला. आणि तिला मॉडेलिंग करायची खूप हौस होती आणि तिने स्वतःचा एक व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवरती अपलोड केला. तो इंस्टाग्रामवरती अपलोड केल्यानंतर तिचीच एक मैत्रीण होती, तिलाही वाटलं की मीही मॉडेलिंग करायला पाहिजे आणि तिनंही तिच्यासारखाच एक व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्राम खात्यावरती अपलोड केला. आणि तिच्या मैत्रिणीने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिल्या मुलीने तिला खूप वाईट कमेंट दिले. तुझा अगोदर तोंड बघ, नंतर मॉडेलिंगचा विचार कर, स्वतःच्या अगोदर हाईट बघ, स्वतःचे केस बघ, स्वतःचा चेहरा बघ. अशा पद्धतीने तिला ऑनलाईन पद्धतीने चिडवायला सुरुवात केली आणि तिने चिडवायला चालू केल्यानंतर तिच्या वर्गातल्या सगळ्यांनी तिला चिडवायला चालू केलं. त्या घटनेचे एवढे गंभीर परिणाम झाले पुढे, म्हणजे मी सांगितलं तरी त्या अंगावरती काटा येईल. एका मुलीचा त्याच्यात मृत्यू झालाय पुढे चालून. नंतर ती केस ओपन झाली, त्यावेळी हे सगळं समजलं काय झालं काय नाही. पण आपण ज्यावेळी ऑनलाईन एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीही जर असू, गावात बरेच व्हॉट्सअप ग्रुप असतात, आणि एखाद्या व्यक्तीला जर आपण चिडवायला लागलो किंवा त्याची मानहानी होईल असं जर काय बोलायला लागलो आपण, तर याला कायद्याच्या भाषेमध्ये सायबर बुलिंग म्हटलं जातं. मगाशी जे बघितलं ते सायबर ग्रूमिंग होतं आणि हे जे आहे याला सायबर बुलिंग म्हटलं जातं, की मुद्दामहून ऑनलाईन पद्धतीने समोरच्या व्यक्तीची हॅरॅसमेंट करणं. सायबर डिफॉमेशन नावाचा एक वेगळाच प्रकार आहे. डिफॉमेशन म्हणजे मानहानी करणं, जे IPC 499-500 अंतर्गत गुन्हा होता तो आता BNS मध्ये आलेला आहे. पण ऑनलाईन पद्धतीने या गोष्टी केल्या जातात ना, आपण जनरल एखाद्या व्यक्तीची टिंगलटवाळी ऑनलाईन पद्धतीने करतो, दॅट इज सायबर बुलिंग. की एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या मुलीबद्दल ऑनलाईनच टाकणं की तिचे केस कसे आहेत बघ, तिचा चेहरा बघ कसा आहे, तिची हाईट बघ कशी आहे, किंवा एखाद्या मुलाबद्दल जाणीवपूर्वकपणे टाकणं की तो बघ कसा आहे, तो खूप जाड आहे, तो काळा आहे, हा गोरा आहे, अशा पद्धतीने टाकणं, दॅट इज अन ऑफेन्स. तो पण एक सायबर बुलिंगचा ऑफेन्स आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हां हे तर आम्ही केलंय बऱ्याचदा, पण आमचं कुठं काय झालंय अजून. पण ते म्हणतो ना आपण, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडकीस नाहीये तोपर्यंत. जर कोणी तक्रार केली 100% त्या गोष्टीचा तपास होणार. तपासाअंती जर सिद्ध झाले तर त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते. मी शब्द खूप काळजीपूर्वक वापरलेत. तपासाअंती सिद्ध झालं तर, येते लक्षात. ते सिद्ध होणंही तितकंच गरजेचं असतं. त्याच्यात इंटेन्शन काय होतं वगैरे वगैरे या सगळ्या कायद्यातल्या गोष्टी आहेत. पण हे घडूच नये ह्याच्यासाठी आपण अशा पद्धतीनं अवेअर होणं महत्त्वाचं आहे. मॅट्रिमोनियल साईट्सबद्दल बोललो मी. सायबर क्राईममध्ये भारत हा 190 जगातल्या 190 देशांमध्ये सायबर क्राईमला बळी पडण्यामध्ये 10व्या नंबरवरती. तिथं पण आपण टॉपलाच आहे, है ना. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपल्या घरच्या महिलांचे फोटो, मुलींचे फोटो अशा पद्धतीने कुठेही जाऊन काही वाईट घटना घडू नये. व्हॉट्सअपचे फिल्टर सगळ्यांना माहिती आहेत ना. प्रायव्हसी नावाचा एक सेक्शन असतो, त्याच्यात गेल्यानंतर आपला DP कुणाला दिसावा, कुणाला दिसू नये हे आपण तिथे एडिट करू शकतो. करेक्ट? कसं माहिती आहे तुम्हाला? फोन वापरत नाही म्हणत होतात तुम्ही. ओके, तर अशा पद्धतीने काहीतरी गोष्टी करा. आणि प्रत्येक गोष्ट स्टेटसला ठेवायलाच पाहिजे असा भाग नसतो. मला तर एक गंमत वाटते. परवा एक आमचा एका शाळेमध्ये कार्यक्रम झाला. त्या शाळेमध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या आणि तिथल्या एक शिक्षिका होत्या, यंग शिक्षिका होत्या, आणि त्यानंतर येऊन भेटल्या, सर तुम्ही खूप छान सांगितलं, असं झालं तसं झालं, आणि तुमचा नंबर द्या, मला कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला कॉल करतो. म्हटलं ठीक आहे. त्यांनी नंबर सेव्ह केला माझा, मी त्यांचा सेव्ह केला. त्या दिवसापासून मी बघतोय त्याच स्टेटस ठेवतात. म्हणजे शाळेतल्या मुलीचा वाढदिवस असला, हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हटलं तुम्ही काय शिकलात त्याच्यातून? येते लक्षात. घटना घडायचीच वाट बघायला पाहिजे असा भाग नाहीये, कारण ती जर घटना घडली तर खूप गंभीर परिणाम आहेत. त्यामुळे त्या घडू नये त्याच्यासाठीच आपण सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे त्याच्यात. येते लक्षात. एवढं मी लिमिटेड बोलतो कारण घसा खूप माझा हे आहे. मी बोलायला लागलोय पण जाम व्हायला लागलंय माझं सगळं नाक वगैरे. त्यामुळे मी इथं थांबतोय. कुणाला जर काय प्रश्न विचारायचे असतील ह्या अनुषंगाने तर तुम्ही विचारू शकताय. म्हणजे ॲक्च्युली मला आज पालकांसाठी काही गोष्टी सांगायच्या होत्या की म्हणजे आपण साध्या गोष्टी करत असतो. ही गोष्ट बोलतोच मी जाता जाता की आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहिती असणं किती गरजेचं आहे. जमीन तर प्रत्येकाची असते, आपण जमिनीचे व्यवहार करत असतो, पण एखादा जमिनीचा व्यवहार आपण करतो आणि पुढे जाऊन कसा अडकतो तर आपल्याला हेच माहिती नसतं की 7-12 कसा वाचायचा असतो. प्रत्येकाकडे 7-12 असतो, पण वाचायचा कसा हेच माहीत नसतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 7-12वरती माझं नाव आहे म्हणून मी त्याचा मालक आहे. ते चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. 7-12वरती कधीही डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये भोगवटादार नावाचा एक शब्द असतो.
तो कधी तर ऑब्झर्व करून बघा. जमिनीचे कधी व्यवहार करायला गेला ना, समोरच्याकडून 7/12ची कॉपी मागून घ्या आणि ती जमीन भोगवटादार वर्ग 1 आहे, 2 आहे का 3 आहे हे कन्फर्म करून घ्यायचं. जर ती जमीन भोगवटादार वर्ग 1 असेल तरच ती जमीन 7/12वर नाव असणाऱ्या व्यक्तीला विकायचा अधिकार आहे. जर भोगवटादार वर्ग जमीन 2 असेल किंवा 3 असेल तर ती विकायचा अधिकार 7/12वरती नाव असलेल्या व्यक्तीला नसतो, कारण ती जमीन पुनर्वसनची, महारवतांची किंवा देवस्थानची अशा त्या जमिनी असतात आणि त्या जमिनीचा मालक हे गव्हर्नमेंट असतं. त्यामुळे त्या अगोदर भोगवटादार 1 मध्ये कन्वर्ट करायला लागतात, ते पण सरकार दरबारी नजराना भरून वगैरे. त्याच्यानंतर मग त्या विक्रीस पात्र ठरू शकतात. पण आपल्याला माहिती नसतं, आपण अशा पद्धतीचे जमिनीचे व्यवहार करतो, पुढे जाऊन सगळे पैसे अडकून जातात. येते लक्षात. बाकी MPID नावाचा एक स्कॅम होता, खूप चाललाय आपल्या इकडे आता, की कुठेतरी पैसे गुंतवायचे, काहीतरी आमिष दिलं जातं की दुप्पट करून देतो, तुप्पट करून देतो, झालं सापडले की सगळे पैसे गायब. माझ्याकडेच मध्यंतरी कोल्हापूरची केस आलेली. त्या AS ट्रेडर्स आणि आय थिंक माऊली समथिंग अशी काहीतरी ती वेफा मल्टी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक केस होती. तर त्या दोन्ही केसचा मिळून टोटल फ्रॉड फक्त आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमधला 4,000 करोडपर्यंतचा. म्हणजे फक्त 2 जिल्ह्यांमधला फ्रॉड जर कॅल्क्युलेट केला तर 4,000 करोड रुपये त्या एका फ्रॉडमध्ये इथल्या लोकांनी कमवलेले आहेत. एवढ्या भयंकर पद्धतीने हे सगळे फ्रॉड चालू आहेत. थकलात नक्की का चुळबुळ सुरू झाली? कंटाळा आलाय? बोलू की थांबू? नक्की नाही, थांबतोय. मलाच तब्येतीनं कंटाळल्यासारखं झालंय. तर फक्त काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुठल्या गोष्टी करू नका. नंतर कधी येण्याचा योग झाला, कधी मी गावाकडे असेन वगैरे, तर मी मॅडमशी बोलून घेईन, मी स्वतः येईन आणि तुम्हाला काही गोष्टी सांगेन. बऱ्याच गोष्टी सायबरमध्येही सांगण्यासारख्या आहेत. फिशिंग नावाचा एक प्रकार असतो. फिशिंग म्हणजे फिश माहिती आहे सगळ्यांना, किंक्रांत आहे. बोलू? मॅडमकडून एक रिक्वेस्ट आली की मी अजून बोलावं. मी प्रयत्न करतोय सांगण्याच्या गोष्टी. तर फिश माहिती आहे? कोणाकोणाच्यात आणलायस? मी नाही येत जेवायला तरी सांगा कोणाच्यात आणलं. तर फिशिंग नावाचा एक स्कॅम असतो. सो फिशिंग काय आहे तर फिश माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, मासा तर माहिती आहे. ते मगाच्या सारखं झालं, मोबाईल कोण कोण वापरतं, कोणी नाही. आणि नंतर विचारायला लागल्यानंतर तुम्ही सांगायला झालं. मग आता मी काढून घेऊ का फिश कोणाकोणाच्यात आणलाय आज? ठीक आहे. तर फिशिंग म्हणजे मासेमारी, हे तर आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये F या शब्दापासून तो शब्द तयार होतो. FISHING. बरोबर आहे का? माझं स्पेलिंग चुकलं तर सांगा. पण सायबर स्कॅममध्ये ज्यावेळी फिशिंग होतं त्यावेळी ते PH पासून चालू होतं, फिशिंग हा शब्द. तर त्याच्यात काय केलं जातं, जनरल एक जाळं फेकलेल्या पद्धतीनं तुम्हाला कॉल येतो. कुठून कॉल येतो तर ते तुम्हाला सांगतात की आम्ही SBI मधून बोलतोय, आम्ही टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया TRAI नावाची जी संस्था आहे त्याच्याकडून बोलतोय. आणि ते सांगतात मग की हां, हे आम्ही अशा इथून बोलतोय आणि तुमचं जे ATM कार्ड आहे ते ब्लॉक होणार आहे आणि तुम्ही आता इमिजिएटली KYC पूर्तता करा, ती जर तुम्ही केली नाही तर ते ब्लॉक होणार आहे आणि असं सांगतात. बरं, आता या स्कॅमबद्दल बराच अवेअरनेस झाला आहे. म्हणजे ते कॉलर ट्यून पण आले ना, काय ते न्यायाधीशांच्या अनोळखी नंबरवरून फोन आला तर उचलू नका, असं काही. तर आता ते वाचतंय फोन केल्यानंतर प्रत्येकाला. माझा एक मित्र म्हटला मला, मी ओळखीच्या लोकांचे फोन उचलला नाही, यांचा कधी उचलू? असं घडतं. तर असा बँकेच्या प्रतिनिधीकडून आपल्याला कॉल येतोय असं सांगितलं जातं, किंवा विमा एजंटकडून एखाद्या कॉल येतोय, किंवा एखाद्या NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या आहेत की ज्या लोन देतात त्यांच्याकडून कॉल येतो आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं की तुमचं ATM कार्ड किंवा तुमचं अकाउंट जे आहे ते इमिजिएटली बंद होणार आहे आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही आम्हाला तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती नाही दिली तर तुमचा बॅलन्स पण त्याच्यातून कट होऊन जाईल. मला फिशिंग का म्हटलंय तर याच्यात सगळे नाहीत अडकत. जाळं टाकलं आपण नदीमध्ये की नदीतले सगळे मासे एका वेळी सापडतात का? अजिबात नाही. काही ठराविक मासे सापडतात, म्हणून याला फिशिंग नाव दिले. का तर अशा पद्धतीचा फोन केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या ट्रॅपमध्ये सापडते असं नाही. काही ठराविक व्यक्ती की ज्यांना माहिती नाही की हा ट्रॅप काय आहे ते बरोबर या ट्रॅपमध्ये सापडतात आणि म्हणतात चला बरं आहे, मला SBI मध्ये जायची गरज लागणार नाही, कारण त्यांचे लंच ब्रेकच जास्त असतात ना SBI वाल्यांचे, त्यामुळे मला तिथे जायची काही गरज लागणार नाही, मी फोनवरून ऑनलाईन माहिती देऊन टाकतो. मग ते आधार कार्डची माहिती देतात, ऑनलाईन त्यांना व्हॉट्सअपवरती सेंड करतात, पॅन कार्डची माहिती देतात, नंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो आणि तो OTP आला
की त्याच्यानंतर तुमच्या खात्यातले पैसे गायब. या स्कॅमला म्हटलं जातं फिशिंग. खूप स्कॅम आहेत असे की जे सायबरच्या युगामध्ये घडतात आणि जे इथून पुढे खूप वाढत जाणार आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला जे आकडे सांगतो की दररोज 6 कोटी फक्त डिजिटल अरेस्ट थ्रू केला जातो. तर विचार करा की बाकीचे जे सायबरमधले क्राईम आहेत ते कशा पद्धतीने होत असतील. जाता जाता मला आणखी एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. म्हणजे मी दिल्लीत इंटर्नशिप करत असताना पण जाणीवपूर्वकपणे आपल्या जिल्ह्याचा पेपर वाचत असतो. मला काही न्यूज वाचायला मिळत आहेत त्या म्हणजे NDPS ऍक्ट खाली दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या. NDPS ऍक्ट म्हणजे ड्रग्ज संदर्भात जो काही कायदा आहे तर त्याच्या संदर्भात जे काही गुन्हे दाखल होत आहेत ते. व्यसनाधीनता, ड्रग्ज हे सगळं खूप जवळ आलेलं आहे आजकाल. आणि ड्रग्जबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, तो खूप मोठा कायदा आहे, घेऊ कधीतरी आपण निवांत. पण ड्रग्जबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑनलाईन खूप चुकीची माहिती पसरवली जाते. म्हणजे मी काही स्वतः अशा रील्स मला कोणी पाठवल्या मित्रांनी की म्हणे ह्याच्यामध्ये सांगितलं की ड्रगची किती क्वांटिटी आपण जवळ ठेवली तर तो गुन्हा ठरणार नाही. हे असं काही नाहीये भारतात. NDPS ऍक्टमध्ये सरळ तरतूद केली आहे. त्याला अंमली पदार्थ विरोधी कायदा असं मराठीमध्ये समथिंग नाव आहे. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे 2 कॅटेगरी केले ड्रगच्या. एक कमर्शियल क्वांटिटी आणि दुसरी लेस दॅन कमर्शियल क्वांटिटी. म्हणजे व्यावसायिक क्वांटिटी आणि व्यावसायिकपेक्षा कमी क्वांटिटी. तर ते व्यावसायिकपेक्षा कमी क्वांटिटी आणि व्यावसायिक क्वांटिटी ह्याच्यावरून फक्त शिक्षा किती होणार एवढंच ठरलंय. बऱ्याच लोकांनी त्याचा गैरसमज असा करून घेतला की लेस दॅन कमर्शियल क्वांटिटी म्हणजे ते खिशात घेऊन फिरलं तर चालतं. असं अजिबात नाहीये. ड्रग्ज ही गोष्ट अशी आहे की ती जरी तुमच्याजवळ नुसती सापडली जरी तरी तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो. सिद्ध झालं तर ते त्याच्यामध्ये भयंकर शिक्षा आहेत. 7 वर्ष, 10 वर्ष, अगदी जन्मठेपेपर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे. त्याच्यात काही ड्रग्ज आहेत. MD नावाचा ड्रग आहे. गांजा आपल्या इकडे सर्रास सापडतोय. मी एकच गोष्ट सांगेन, दिल्लीमध्ये उघडकीस आलेली होती. तर तिथं बऱ्याचशा पार्टीजमध्ये जे कॉलेजचे मुलं असतात, विद्यार्थी असतात, आणि तुम्ही आता यानंतर मुली पण आणि मुलं पण कॉलेजमध्ये जाणार आहे, तर तिथे काही तुम्हाला असे लोक भेटतील की जे एखाद्या पार्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एखादी गोळी देतील, खा म्हणतील, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पावडर स्वरूपात देतील, ते तुमच्या ड्रिंकमध्ये टाकतील, पी म्हणतील, किंवा एखादं इंजेक्शन असेल ते दिलं जाईल. आय थिंक MDच नावाचं जे ड्रग आहे ते इंजेक्ट केलं जातं जास्त त्याचा परिणाम व्हावा म्हणून. तर त्याच्यात गंभीर गोष्ट अशी आहे, ते ड्रग जर एकदा एका लेवल ऑफ क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये गेलं तर त्याच्यापासून सुटका होण्याची शक्यता फक्त 1%. म्हणजे ते जर एकदा गेलं की गेलं. नंतर तुम्ही मग ते पुनर्व्यसन केंद्र वगैरे कितीही फिरलात ना तर त्याचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामधून बाहेर सुटण्याचं. आणि हे तुमच्या जाणतेपणे किंवा अजाणतेपणे जर तुमच्या बॉडीमध्ये हे ड्रग कोणी इंजेक्ट केलं, तुमच्या एखाद्या मोठ्या दादाने, कॉलेजमधल्या एखाद्या मित्राने, गावातल्या एखाद्या टवाळखोर मुलाने जर अशा पद्धतीने काही केलं तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आणि त्याची प्राईज ही इतकी महाग असते. पण ना हे कशा पद्धतीनं सोल्ड केलं जातं, विकलं जातं, त्यांची ठरलेली पद्धत आहे. पहिल्यांदा तुम्हाला ते मोफत देणार आणि ज्यावेळी तुम्हाला सवय लागेल ना त्यावेळी तुम्हाला लुटायला चालू करणार. साधी गोष्ट बघा, YouTube नावाचा ॲप आपण सगळे वापरतो. YouTube अगोदर त्याच्यावरती एक तरी जाहिरात यायची का? कधीच यायची नाही. त्यांनी सवय लावली. YouTubeने 5 ते 10 वर्ष आपल्याला विदाऊट ॲड सगळा कंटेंट दिला. आणि आता ॲड नको असेल तर सबस्क्रिप्शन घ्या, पैसे भरा आणि विदाऊट ॲड बघा. Amazon प्राईमने काय केलं? Amazon नावाची वेबसाईट सगळ्यांना माहिती आहे, आपण ऑनलाईन त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी मागवतो. तर Amazonने सुरुवातीला काय केलं, आपल्याला सवय लावली मोफत डिलिव्हरीची. नंतर 1 डे डिलिव्हरीची सवय लावली की मी ऑर्डर केली की एका दिवसात माझ्या गावात येते. आणि आता काय केलंय, Amazon प्राईम नावाने एक सबस्क्रिप्शन आणलंय की तुम्ही वर्षाला 1499 रुपये भरा तरच तुम्हाला एका दिवसात मिळेल आणि फ्री डिलिव्हरी मिळेल. तर हीच मोडस ऑपरेंडी वापरली जाते ड्रग्जमध्ये. तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेला तर तिथे जे ड्रग पेडलर असतात की जे ड्रगची विक्री करणारे लोक असतात ते तुम्हाला जाणतेपणे अजाणतेपणे एखाद्या ड्रिंकमधून किंवा एखाद्या पदार्थामधून तुमच्या बॉडीमध्ये ड्रग सोडायचा प्रयत्न करतात. आणि एकदा जर तुमच्या ब्रेनला त्या गोष्टीची सवय झाली तर तुमचा ब्रेन कार्विंग करतो किंवा स्ट्राविंग जे आपण म्हणतो ना की मला ती गोष्ट पाहिजेच, अशा पद्धतीने तो सारखा ब्रेन तीच गोष्ट मागायला लागतो आणि तुम्ही या लेवलला जाता की तुम्ही काहीही करू शकता. आणि मी दिल्लीतली जी घटना म्हटलं ती अशी झालेली की एका रेव पार्टीमध्ये काही कॉलेजच्या तरुणींना अशा पद्धतीने ड्रगची सवय लावली होती. त्या पार्टीमध्ये त्या मुलींना बोलवलं आणि बोलवतानाच असं सांगितलं जातं की तुम्हाला पाहिजे ते तिथे ड्रग मिळेल. ती मुलगी आधीच त्या ड्रगची ॲडिक्शन झालेली असते, तिला व्यसन लागलेलं असतं. त्या मुली तिथं गेल्या, त्यांना ड्रगच्या पुड्या दाखवल्या गेल्या. नंतर त्या मुली ज्यावेळी पुढं आणायला गेल्या ड्रगच्या पुड्या, त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं की आता मी सांगतोय तसं करा. त्याच्यातून रेप झाले त्या मुलींवरती.
कुठल्याही लेवलला जाऊ शकतात त्या गोष्टी, कुठल्याही. आपण सिनेमे बघतो किंवा कुठली तरी मालिका बघतो, सिरियल बघतो, त्याच्यात काहीतरी आपण बघतो आणि आपल्याला खूप मस्त वाटतं, हां हे पार्टी कल्चर वगैरे ह्या त्या गोष्टी मस्त आहेत ऑब्विसली, पण आपण त्या करतो कशात ह्याच्यावरती डिपेंड आहे. आता मला नेहमी मी सर असतील किंवा आमचा जो ग्रुप असेल, आमच्या वकील मित्रांचा, कॉलेजमधील मित्रांचा ग्रुप असेल, असं नाही की ह्या पार्ट्या केल्यानंतरच आयुष्य जगता येतं. मी आजपर्यंत आयुष्यात एका असल्या पार्टीला गेलेलं नाही. त्याचं कारण आहे कधी वेळच मिळाला नाही ह्या गोष्टींतून. मला असं वाटतं की मी त्या पार्टींना जाण्यापेक्षा तुमच्यासारख्या मस्त 50-100 मुला मुलींशी गप्पा मारतो, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला चांगलं समजेल. कशाला मी पार्टीमध्ये जाऊन वेस्ट करू काम. इथं आता माझ्यासोबत ज्या 2 मॅडम आहेत, पूजा निगडे मॅडम, ॲडव्होकेट जाधव मॅडम, ह्या दोघींचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. त्या व्हॉट्सअपच वापरत नाहीयेत, दोघेही वकील झालेत, गरजच लागली नाही कधी. पण आपल्याकडे काय झालंय माहिती, फोमो नावाचा एक प्रकार आलाय. फोमो मीन्स फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर म्हणजे भीती, बरोबर. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय की एखाद्या गोष्टीत आपण ती गोष्ट केली नाही तर मागे पडू, त्याला म्हणतात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे एखाद्या मुलीने एका गाण्यावरती रील बनवली तर मी पण ती लगेच बनवायलाच पाहिजे, आणि मी जर ती बनवली नाही तर माझं लईच भयंकर काहीतरी नुकसान होणार आहे, असं समजणं म्हणजे फोमो. एखाद्या वर्गातल्या मुलाने एखादी गोष्ट आणली तर ती माझ्याकडे पण असायला पाहिजे, आणि ती नसेल तर माझं काहीतरी खूप भयंकर नुकसान होणार आहे, याला म्हटलं जातं फोमो. आणि हा फोमो संदर्भात एक रिसर्च पब्लिश झालेला फॉरेनमध्ये. त्याच्यात असं सांगितलेलं की फोमो अजून तरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर नाहीये, अजून तरी तो मानसिक रोग झालेला नाहीये, पण मानसिक रोगाकडे ओढण्याची सगळ्यात जास्त ताकद या फोमो नावाच्या गोष्टीमध्ये. ज्याच्यातून पहिल्यांदा नैराश्य येतं, का तर एखाद्या मुलीने एखादी रील बनवली, ती जर आपल्याला बनवायला जमली नाही तर आपल्याला त्याच्यातून नैराश्य येतं, आणि ते नैराश्य कुठंपर्यंत जाऊ शकतं याची काहीच खात्री नाही. येते लक्षात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत गप्पा मारण्यासारख्या, सांगण्यासारख्या. आता मी खरोखर थांबतो परवानगी घेऊन मॅडमची, कारण सांगितलं मगाशी कारण जे होतं ते. मला खूप आनंद वाटला इथं येऊन, आणि सगळ्यात जास्त मला चांगली ही गोष्ट वाटली की इथल्या विद्यार्थ्यांनी खूप शांत ऐकून घेतलं. आणि विशेष म्हणजे मला मुलांचं पण कौतुक करायचं आहे की ज्यावेळी मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराबद्दल बोललं जात होतं त्यावेळी कोणी तर हसलं नाही, आणि हे सगळं श्रेय जातं इथल्या शिक्षकांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार. मी जसं आल्यानंतर सांगितलं की मी पाठीमागच्या 8 दिवसात बघतोय की कॉलेजेसमधले मुलांवरती काही हसण्याची वेळ आली आहे, की अशी उदाहरणं देत असताना ते हसत होते. पण मी बोलायला लागल्यानंतर ज्यावेळी त्यांना उदाहरण, भीतीच्या परिस्थितीमध्ये तुमची शाळा, तुम्ही सगळ्यात जागृत आहात ह्याच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित करत असेल तर ह्याच्यापेक्षा बेस्ट शाळा असू कुठली शकते. करेक्ट आहे ना. त्यामुळं जे काही तुमचे शिक्षक सांगत असतात, शिक्षक इतर कर्मचारी तुम्हाला सांगत असतात, त्या सगळ्यांचं ऐका. ते आपल्या भल्यासाठीच सांगताय. कधी तुम्हाला कुठली तक्रार वाटली, मी जे सांगितलं त्याच्यातून जर कुणाला असं वाटलं की मला काय सांगायचं आहे, तर 2 मॅडम आहेत, ॲडव्होकेट मॅडम, त्यांना तुम्ही भेटू शकता. मॅडमना भेटा, इथं पाटील मॅडम आहेत मुख्याध्यापिका, त्यांच्याजवळ तुम्ही सांगू शकता. पण अवेअर व्हा, कुठंही कुठल्याही घटनेला बळी पडू नका, फसू नका. भविष्यात चालून कुठलाही तुमच्यासोबत स्कॅम घडला किंवा घडण्याची वेळ आली, कुठलीही गोष्ट असू दे, मोबाईलची असू दे, सायबरची असू दे, मुलींसंदर्भातली असू दे, मुलांसंदर्भातली असू दे, कुठलीही असू दे, विधी क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून, कायदा क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही कधीही आमच्याकडे अप्रोच व्हा. आम्ही तुमच्याकडून कुठलंही शुल्क न घेता तुम्हाला मोफत सगळं सहाय्य करेल. कधीही या तुम्ही. मग माझ्याकडे या, कोल्हापूर सेशन कोर्टमध्ये जाधव मॅडम प्रॅक्टिस करतायत, तुम्ही त्यांच्याकडे जा. इथं येऊन बसलेले जे पालक आहेत त्यांनाही मी सांगेन, आपल्या मुलीबाबतीत, मुलाबाबतीत कधीही अशी एखादी घटना घडली तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधा. संपर्क साधल्यानंतर जी काही आमच्याकडून कायदेशीर मदत आहे ती सगळीच्या सगळी मदत तुम्हाला मोफत केली जाईल. मॅडमकडून, मोहन सरांकडून तुम्ही नंबर घेऊ शकता आमचे. इथं धनाजी शीत सर आहेत, त्यांची अकॅडमी आहे चिकुर्ड्यामध्ये, त्यांनाही तुम्ही भेटू शकता. तिथून माझ्यापर्यंत पोहोचता येईल. पण ह्या गोष्टींबद्दल अवेअर व्हा. एवढं मी बोलतो. आणि शाळेचे, त्यानंतर B.R. पाटील सरांचे, मोहनदादांचे, पाटील मॅडम मुख्याध्यापिका असतील, उपसंचालिका असतील, या सगळ्यांचे माझ्याकडून नावं बरीचशी राहतील. इथं बरेचसे मान्यवर सरपंच, उपसरपंच उपस्थित राहिले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आपल्या भागामध्ये आयोजित करण्यासाठी शिवज्योती अकॅडमीचे धनाजी सर जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला, मला इथंपर्यंत आणलं, आणि शिक्षण क्षेत्रातल्या, वकिलीच्या क्षेत्रातल्या एवढ्या मोठ्या लोकांची भेट घालून देण्यास सहाय्य केलं. ह्याच्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.